हे यार या ठिकाणी बघा नर्मदाजीचे आहे ना किनारे आल्याच्या नंतर आम्हाला आहे ना ह्या ठिकाणी असं दिसलंय का ह्या ठिकाणी आपल्याला एक दाखवू शकतो का हा जो आहे ना आश्रम जर पाहिला ना हा आत्ता बनवलेला तो त्या तटावरती आहे म्हणजे दक्षिण तटावरती आहे आणि हा नवीन आश्रम आहे। आता हे जे हे बसलेत ना आपले जनावराचा ये है ना गाय चराने वाले सब बता रहे ये नया आश्रम बनाया आणि ये नीलकंठेश्वर ये धाम है नीलकंठेश्वर या ठिकाणी आम्ही आहे ना हे बघा नर्मदे या जंगलामध्ये आम्ही आता नीलकंठेश्वर धाम आहे या जंगलात हा जो आश्रम आहे ना तिथे जाणार आहे आता आम्ही या जंगलात। आणि हा एक नवीन झालेला आश्रम आहे पलीकडचा तो पलीकडच्या तटाला आहे आणि आम्ही ह्या तटाला आहे। ते मंदिर आहे आता या जंगलामध्ये जो जंगल आहे हे अमरकंटक आमच्यापासून 10 ते 15 किलोमीटर अंतरावरती अमरकंटक आणि आम्ही आहे ना आता ह्या जंगलात आहे ते जंगलातून आम्ही पुढे हे पहा हे जंगल आहे संपूर्ण हे जर पाहिलं तर या जंगलात आहे आम्ही नर्मदेच्या किनारी जे वसलेलं जे आहे ना नीलकंठेश्वर धाम मरी या गावामध्ये हे जे आणि तिकडे एक आश्रम आहे नर्मदाच्या बरोबर किनारी आहे। आणि ज्यावेळेस आम्ही नर्मदाच्या आहे ना किनाऱ्यामार्गे आलो आणि आल्याच्या नंतर आम्हाला सुंदर असं ना पहिल्यांदा आहे ना जे दर्शन झालं ते या ठिकाणी भोलेनाथजी आणि हे मरी या गावामध्ये नीलकंठ धाम नर्मदा तट दर्शन स्थल परिक्रमावासी नर्मदाजी के रेवा किनारे स्थान पर थोर जंगल संत चेतनगिरीजी महाराज आणि सेवाधारी चेतनगिरीजी महाराजजी। आणि ह्याच ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला हे इथे समाधी आहे आणि इथे आले आम्हाला गणपतीचं दर्शन झालं। गणपती जे उभे राहून विराजमान आहेत आणि ह्याच ठिकाणी हे संत श्री चेतनगिरीजी महाराज यांची ना समाधी आहे ती 13/12/1936 साली ते जन्मले आणि 2021ला ते ब्रह्मलीन झाले। जन्मस्थळ हे जे चेतन महाराज आहेत या ठिकाणी त्यांची समाधी आहे आणि ही जी बरोबर समाधी या ठिकाणी जे ठिकाणी ते आपल्या नर्मदा तट आहे या तटावरती आहे जिथे नर्मदा बाल रूपामध्ये अमरकंटक या ठिकाणी जाण्यासाठी 15 किलोमीटर अंतरावरती आहे त्या ठिकाणी त्या बाल रूपात आहे। आणि त्या ठिकाणी आम्ही आत्ताच तुम्हाला जे महाराज आहेत ना चेतनगिरी महाराज यांचं पण दर्शन घेतो। नर्मदे हर हे बघा हे जे महाराज जी आहे या ठिकाणी जर पाहिले हे चेतनगिरीजी महाराज आहे संत श्री चेतनगिरीजी महाराज हे ना 13/12/1936 त्याचा जन्म आणि ब्रह्मलीन 16/5/2021 साली झाले आणि ते नर्मदा तटावरती आहे ना त्यांची समाधी आहे। या ठिकाणी जर पाहिली तर इथे समाधी आहे आणि ह्याच ठिकाणी पलीकडे एक आश्रम झाला आहे आणि या ठिकाणी नर्मदा किनारे आहे ना जो तट देवतटावरती येते आणि इथे आपल्याला वडाचे झाड हे जंगलात आहे हे मोठं जंगल आहे ते घनदाट जंगल असं जे आहे ना अमरकंटक जंगल जे मेहकल पर्वत म्हणतो इथं पेरूची झाडं त्याच ठिकाणी समोर आल्याच्या नंतर आम्हाला आहे ना इथे गणपती जे आपले भगवान महाराज गणपती महाराज जे हे उंदीर मामा आहे या ठिकाणी जे दर्शन झालं आम्हाला। आता आतमध्ये तिथे आम्ही जाऊ शकत नाही तर बाहेरून दर्शन या बघा हेच उभे असे आणि आमच्याकडे बघून हे हसतात। हे पण नर्मदाच्या मयाच्या किनारी ह्या जंगलामध्ये आणि ह्याच जंगलामध्ये आम्हाला आल्याच्या नंतर इथे ना ब्रह्मकुंड पण नावाने हे झालेले आहे आणि इथे पेरूची झाडं आहेत आणि या ठिकाणी आम्ही आत्ता भरपूर अशी पेरूची झाडं आहेत इथे सर्व काही इथे या ठिकाणी लागलेले आहे। तर इथेच आम्ही आल्याच्या नंतर आम्हाला असा आश्रम भेटला का त्या आश्रमात आम्ही आतमध्ये आलो आगमन झालं आश्रमात आगमन झाल्याच्या नंतर आमचे नर्मदे यार भव्य असं स्वागत म्हणायचं। तर या ठिकाणी आम्ही आलो आहे तर बाबाजी आहे इथे हे या ठिकाणी जर पाहिलं तर बाबाजी पाठीमागून म्हणले पिछेचे म्हणजे तिथे आमची बसण्याची म्हणजे परिक्रमावासी जे राहतात ना त्यांची व्यवस्था असेल या ठिकाणी। आणि इथेच आम्ही पाठीमागून आलो आणि इथे जे भोलेनाथची पिंड हेच पण दिसली ह्या ठिकाणी इथे एक पंप आहे परत पाठीमागचा परिसर असा या ठिकाणी नर्मदे हर याच ठिकाणी जर पाहिलं त्याचे भोलेनाथजी हे
हे नर्मदे यार. हे बघा या ठिकाणी आम्ही आहे ना तर आल्याच्या नंतर इथे हे बघा हे जे आपण आहे ना द्वारपाल जे आणि इथे आपण म्हणलो ना ब्रह्मकुंड ब्रह्मजिन महादेवाचे इथं पिंड आहे. इथे सर्व आहे ना 12 ज्योतिर्लिंगाचे पिंड स्थापन आहेत या ठिकाणी. जर पाहिलं तर असं आहे. याचे पण दर्शन घेतले आणि इथे महाराज असा हा नर्मदा च्या जंगलामध्ये आहे ना तो नीलकंठ धामचा असा हा परिसर आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर बघा इथे पण असं त्यांचे साफसफाई झाडून ही धुनी आहे. इथं जर पाहिली तर इथं या ठिकाणी धुनी आहे. ही इथं असा परिसर आहे राम. आणि असा इथे आता इथे काय बनवलं आहे 1 2 3 4 5 6 7 अशाच ठिकाणी इथे पण महाराज जी आहे ना झाडून घेतात. साफसफाई चालू आहे. इथे कोणतरी एक परिक्रमा अशी दिसलेला आहे या ठिकाणी. असा एक असा परिसर आहे या ठिकाणी. बघा हे या ठिकाणी जर पाहिलं तर इथेच आपल्याला आहे ना जे आपण जे बी म्हणतो ना इथेच आल्याच्या नंतर आपल्याला कुंकू हे जे आहे ना कुंकू हे कुंक आहे ना कुंकू हा लाल टिक्क्यावाला फळ हे हा कुमकुम का आहे ना कुमकुम का आहे ना इथे ना आम्हाला हे कुमकुमचं आहे ना इथे झाड दिसलं त्याचं पण आम्ही बी घेतोय. ते महाराज जी आम्हाला हम लोग को बी मिलेगा ना कुमकुम का का ये बीज हाँ बीज अभी नहीं मिलेगा, थोड़ा फटा नहीं है, गीला है वो, अच्छा ऐसा है क्या? पका नहीं है. ठीक है चलेगा. ते फटा नाही आहे हां. आणि या ठिकाणी असा परिसर आहे. महाराजजी जे असे हे बघा महाराजींची साफसफाई चालू आहे. नर्मदे यार महाराजजी नर्मदे यार. हे बघा महाराजजी नर्मदे यार महाराजजी का साफसफाई महाराज नर्मदे यार जी महाराज. ये ऐसा आश्रम है यहाँ पे हम लोग आए जो जंगल मार्ग से आहे पूरा. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर असं आश्रमाची जी आम्ही जी सेवा चालू आहे या ठिकाणी. नर्मदे यार आ गए नर्मदे आले बघा आमच्या पहाटे आले. आणि आम्ही दर्शन घेऊन आता पुढे इथे आम्ही थोडंसं विश्रामासाठी आलेलो आहे. ह्या आश्रमाची साफसफाई चालू आहे. इथे सेवादारी साफ कर. नर्मदे यार महाराजची नर्मदे यार. या ठिकाणी आहे ना जे आहे आश्रम आहे या आश्रमाचे नर्मदे यार. आणि इथे आमचं आसन थोडंसं साफसफाई चालली. सुंदर असं आश्रम आहे. मस्त आहे. एकदम बघून पण आनंद वाटला या आश्रमात. नर्मदे यार महाराज.